एक तमालपत्र आणि 2 कापूर 3 इथे जाळा दिवसात कोणतीही इच्छा होईल पूर्ण. अनुभव सिद्ध उपाय. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. अनेक प्रकारचे विचार, अनुभव आणि परिस्थिती असतात. कधी मन प्रसन्न असते, तर कधी अनावश्यक चिंता, भीती किंवा नकारात्मक भावना मनावर परिणाम करत असतात. अशा वेळी अनेक जण श्रद्धा, प्रार्थना, ध्यान किंवा आध्यात्मिक कृतींचा आधार घेतात. अशाच प्रकारे काही पारंपरिक श्रद्धांमध्ये काही साधे उपाय सांगितले जातात. या उपायांकडे धार्मिक श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वास म्हणून पाहावे. कोणत्याही उपायामुळे निश्चित परिणाम मिळतील अशी हमी देता येत नाही. मात्र श्रद्धेने, सकारात्मक विचारांनी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मनाला शांतता आणि आत्मविश्वास मिळण्यास मदत होऊ शकते. आज आपण अशाच एका पारंपरिक श्रद्धेवर आधारित उपायाची माहिती जाणून घेणार आहोत. हा उपाय अनेक लोक आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी, घरातील वातावरण प्रसन्न राहावे आणि सकारात्मक ऊर्जा वाढावी या भावनेने करतात. या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू अतिशय सहज उपलब्ध असतात आणि तो अगदी सोप्या पद्धतीने करता येतो. या उपायासाठी सर्वप्रथम तमालपत्राची आवश्यकता असते. तमालपत्र स्वच्छ, अखंड आणि फारसे तुटलेले नसावे. शक्य असल्यास चांगल्या प्रतीचे तमालपत्र निवडावे. त्यानंतर कापूर घ्यावा. अनेक जण नैसर्गिक कापूर वापरणे अधिक योग्य मानतात, मात्र उपलब्धतेनुसार सामान्य कापूरही वापरला जातो. या उपायामध्ये 2 कापराच्या वड्या पुरेशा मानल्या जातात. हा उपाय संध्याकाळच्या वेळेस, घरामध्ये दिवा लावल्यानंतर आणि देवपूजा किंवा प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर करावा, अशी पारंपरिक मान्यता आहे. त्यावेळी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. घाईगडबड न करता काही क्षण स्वतःला स्थिर करून नंतर पुढील कृती सुरू करावी. सर्वप्रथम देवासमोर किंवा स्वच्छ जागी एक स्टीलची किंवा धातूची ताटली ठेवावी. त्यामध्ये एक तमालपत्र ठेवावे. त्यानंतर लाल किंवा निळ्या रंगाच्या पेनाने त्या तमालपत्रावर आपल्या मनातील एक इच्छा अतिशय थोडक्यात लिहावी. इच्छा स्पष्ट आणि सकारात्मक शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न करावा. एकाच वेळी अनेक इच्छा लिहिण्याऐवजी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य मानले जाते. इच्छा लिहून झाल्यानंतर त्याच तमालपत्रावर शुभतेचे प्रतीक म्हणून स्वस्तिक काढावे. अनेक परंपरांमध्ये स्वस्तिक हे मंगल, प्रगती आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जाते. त्याखाली कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारे काही शब्द लिहावेत. उदाहरणार्थ, धन्यवाद किंवा आपल्या श्रद्धेनुसार योग्य वाटणारे कृतज्ञतेचे शब्द लिहू शकता. या कृतीमागील उद्देश म्हणजे मनामध्ये सकारात्मक भावना जागृत करणे. यानंतर त्या तमालपत्रावर 2 कापराच्या वड्या ठेवाव्यात. काही क्षण डोळे मिटून शांतपणे बसावे. मनामध्ये आपण लिहिलेली इच्छा पूर्ण झाल्याची सकारात्मक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. काही वेळा मनामध्ये प्रार्थना म्हणावी किंवा आपल्या श्रद्धेनुसार नामस्मरण करावे. या काळात इतर कोणतेही विचार न करता फक्त आपल्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर योग्य काळजी घेत कापूर प्रज्वलित करावा. ज्वलन करताना सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्यावी. ज्वालाग्राही वस्तूंपासून अंतर ठेवावे आणि लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर हा उपाय करावा. कापूर जळून पूर्ण होईपर्यंत शांतपणे प्रार्थना किंवा नामस्मरण करत बसावे. अनेक लोकांच्या मते अशा प्रकारच्या कृतींमुळे मनातील नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते आणि मन अधिक स्थिर राहते. जेव्हा मन शांत असते तेव्हा निर्णयक्षमता सुधारते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद मिळते. त्यामुळे अशा श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या कृतींचा मुख्य उद्देश मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता वाढवणे हा असतो. जर हा उपाय करताना तुमच्या मनामध्ये राग,
मत्सर किंवा इतरांविषयी वाईट भावना असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. कारण अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये चांगल्या भावनेने, प्रामाणिक हेतूने आणि दुसऱ्याचे अहित करता केलेली प्रार्थना अधिक महत्त्वाची मानली जाते. म्हणून कोणत्याही व्यक्तीचे नुकसान व्हावे किंवा चुकीचा हेतू साध्य व्हावा या उद्देशाने असे कोणतेही उपाय करू नयेत. यासोबतच आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल करणे देखील तितकेच आवश्यक आहे. नियमित प्रार्थना, चांगले विचार, प्रामाणिक मेहनत, योग्य नियोजन, संयम आणि सातत्य या गोष्टी जीवनामध्ये अधिक महत्त्वाच्या असतात. फक्त कोणताही उपाय करून सर्व गोष्टी आपोआप घडतील अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. श्रद्धा आणि प्रयत्न या दोन्हींचा समतोल राखणे गरजेचे असते. अनेक वेळा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो. अशा वेळी निराश न होता स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. आपल्या कृती योग्य दिशेने सुरू ठेवाव्यात. मनामध्ये आशा, धैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला तर जीवनातील अनेक आव्हाने अधिक सहजपणे पार करता येतात. श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असते. कोणावरही कोणताही उपाय करण्यासाठी दबाव टाकू नये. ज्यांचा विश्वास असेल त्यांनी तो श्रद्धेने करावा आणि ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी त्याचा आदर ठेवावा. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. त्यामुळे कोणत्याही उपायाला निश्चित परिणामाची हमी म्हणून पाहता तो आध्यात्मिक श्रद्धेचा एक भाग म्हणून स्वीकारणे अधिक योग्य ठरते. शेवटी इतकेच लक्षात ठेवा की मन स्वच्छ, विचार सकारात्मक आणि प्रयत्न सातत्यपूर्ण असतील तर जीवनातील अनेक गोष्टी योग्य दिशेने घडू शकतात. श्रद्धा आपल्याला मानसिक आधार देते, तर मेहनत आपल्याला यशाच्या जवळ घेऊन जाते. या दोन्हींचा सुंदर समतोल राखून पुढे वाटचाल केली तर मनालाही समाधान मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवण्याची संधीही वाढते.